वाढत्या वयातली मुलं भाज्या अजिबात खात नाहीत, अशी माझ्यासारखी कोणाकोणाची तक्रार आहे सांगा बरं मला. आणि आहे ना, हा पराठा बघू शकताय, भरपूर भाज्यांचा समावेश करून सुद्धा आहे ना, अजिबात फुटलेला नाहीये. बरं, पराठा अगदी मऊ लुसलुशीत तोंडामध्ये टाकताच विरघळण्यासाठी यामध्ये एक सिक्रेट पदार्थ वापरलाय. त्याच्यामुळे आहे ना, पराठा अगदी लुसलुशीत लोण्यासारखा तयार होतो. नमस्कार, मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर पटकन पराठा बनवायला सुरुवात करूया. आणि हो, याच्या सोबत ना मस्त असा रायता म्हणू शकता किंवा पचडी म्हणू शकता. खूप टेस्टी लागते बरं का. तर इथे एक बाउल घेतलाय. या बाउलमध्ये ना घालायचे 2 कप गव्हाचं पीठ आणि चाळून वगैरे घ्यायचे. चवीनुसार मीठ घालायचे आणि इथं ना एक उकडलेला बटाटा असा किसून घालायचे. किसूनच घाला. जर असा हाताने कुस्करून घातला ना तर बटाट्याचे थोडेफार चंक्स या पिठामध्ये राहू शकतात आणि त्याच्यामुळे ना पराठा जो आपण बनवणार आहोत तो 100% फुटू शकतो. आता किसलेला बटाटा आहे ना, तो पिठामध्ये चांगला असा चोळून घ्यायचा आहे. अगदी कंबाईन करून घ्यायचंय पिठामध्ये. कुठंही असं वाटलंच नाही पाहिजे की यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे. आता इथं हा सिक्रेट पदार्थ घालतीये मी. तर इथं ना 2 चमचे गच्च भरून दुधावरची साई घातलेली आहे. जर तुमच्याकडे दुधावरची साई नसेल ना तर थोडीशी क्रीम घालू शकता, नाहीतर मग कमी आंबटसर आहे ना दही सुद्धा घालू शकता. मस्त लुसलुशीत असा हा पराठा होतो. आणि ही साई सुद्धा आहे ना पिठामध्ये चांगली अशी कंबाईन करून घ्यायची आहे. थोडं थोडं पाणी घालून चांगला घट्टसर असा सुरुवातीला गोळा मळून घ्यायचा आहे. आणि बघा, सुरुवातीला जर थोडंसं सैलसर पीठ ठेवलं ना तरी सुद्धा आहे ना पराठा फुटला जातो. अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यात इथं मी, आणि या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही पराठा बनवला ना तर 100% तुमचा सुद्धा पराठा असाच होईल. पीठ मळून झालेले एका साईडला ठेवते. आता फ्रीजमध्ये ना बऱ्याचदा बघा थोड्या थोड्या भाज्या अशा शिल्लक राहतात. मग आता या थोड्या थोड्या राहिलेल्या भाज्या काय करायचं बरं? बरं, ह्या भाज्या फेकून सुद्धा देता येत नाहीत की नाही. आणि भाज्या सुद्धा आता महाग किती झालेल्या आहेत. आणि आता सीझनमधला हा शेवटचा माझ्याकडं गाजर राहिलेले 2 ते 3 गाजर आहेत आणि थोडासा फ्लॉवर कोबी आहे. तर इथं माझ्याकडे ज्या उपलब्ध भाज्या होत्या ना त्याच घेतलेल्या. तुम्हाला जर आवडत असेल यामध्ये तुम्ही शिमला मिरची किंवा ब्रोकोली सुद्धा घालू शकता. आता या भाज्या आहेत ना बाशी आहेत म्हणून थोडंसं मीठ घालायचं. त्याच्यामुळे ना भाज्यांचा बासी जो वास असतो तो निघून जातो. आता या भाज्या आहेत ना त्या काढून घेते आणि इथे किसणी घेतलेली आहे मी. तर या किसणीवरती आहे ना फ्लॉवरचे जे फुलं आहेत ना ती अशी किसून घ्यायचेत. अगदी बारीक किसणीनेच किसून घ्या, मोठ्या किसणीचा अजिबात वापर करू नका. तर फक्त आपल्याला याची फुलं किसून घ्यायचेत. जो देठाचा भाग असतो किंवा फ्लॉवरचा जो जाड असा भाग असतो तो अजिबात घ्यायचा नाहीये. त्याने आहे ना जे आपलं सारण आहे त्याची टेस्ट ती बिघडू शकते. आता इथं बघा सगळा फ्लॉवर असा किसून घेतलेला आहे मी. आणि आता फ्लॉवर बरोबरच आहे ना इथं थोडीशी माझ्याकडं पत्तागोबी याला म्हणतात. तर मला मला तरी आहे ना पत्तागोबीचं नाव सध्या तरी आठवलं याचं. तुम्ही नक्की काय म्हणता ना नक्की कळवा बरं का मला. आणि कसं होतं ना माझं ऐन वेळेला आहे ना मला एक एक गोष्टीचं आहे ना नावच आठवत नाही. तर इथं हा पत्तागोबी सुद्धा चांगला असा किसून घेतलेला आहे आणि अगदी बारीकसर किसून घेतलाय बरं का. आता या पत्तागोबीचा आणि फ्लॉवरचा वास पराठ्यामध्ये लागू शकतो. तर त्याच्यासाठी ना थोडंसं असं मीठ घालून घ्यायचंय. मिठामुळे काय होतं ना याला पाणी सुटलं जातं आणि शिवाय पत्तागोबी आणि फ्लॉवर चांगला असा मऊ सुद्धा पडला जातो. एका साईडला आहे ना गाजर सुद्धा अगदी बारीक किसणीने असं किसून घ्यायचंय. आणि इथं ना माझ्याकडं बीट आहे. हे बीट सुद्धा आहे ना त्याच किसणीने अगदी बारीकसर असं किसून घेतलेलं आहे बघा. जितकं बारीकसर करता येईल ना तितकं बारीकसर करा, कारण मुलं काय करतात बाहेर ताटातून बाहेर भाजी निघतेच निघते जर तुम्ही ही कृती नाही केली तर. आता सगळं किसून किंवा कापून झालेले इथं मिक्सरचं भांडं घेतलेले. यामध्ये ना ताजा मटार घेतलेला आहे आणि एक 5-6 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या,
मुठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि पाणी अगदी थोडंसं घालून अगदी बारीकसर याची पेस्ट करून घ्यायची आहे. बघा, अगदी बारीकसर अशी पेस्ट करून घेतलेली आहे. जर पाण्याचा वापर नसेल करायचा, नाही केला ना तरी सुद्धा चालेल बरं का. आता इथं फ्लॉवर आणि पत्ता गोबीचं जे पाणी सुटलं होतं मीठ घातल्यामुळं, ते पाणी चांगलं हाताने आहे ना दाबून दाबून काढून घ्यायचे. जर असं हाताने निघत नसेल की नाही तर थोडा कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यावरती जितकं पाणी काढता येईल ना तितकं काढून घ्यायचं. कारण थोडंसं जरी पाणी राहिलं की नाही तरी सुद्धा आहे ना पराठा हा फुटला जातो. आता इथे एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये ना 2 चमचे तेल घालून घेतलेले आणि याच्यावरती आपल्याला बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा अगदी ना लालसर करायचं नाहीये. त्याच्यामुळे काय होतं ना, आतलं जे सारण आहे ना त्याला हलकीशी कडवटसर चव येते. कांदा लवकर भाजण्यासाठी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि कांदा एका साईडला करून घेते. बघा, आता इथं ना मी काही मसाले घालणार आहे. तर सुरुवातीला आहे ना 1 चमचा जिरं घालून घेतलेले आणि जिरं ना असं तेलावरती चांगलं फुलवून घ्यायचंय. म्हणजे जिऱ्याचा जो सुगंध आहे ना तो पराठ्यामध्ये खूप छान उतरला जातो. याच्यामध्ये आहे ना अजून एक मसाला घालायचा आहे. तर इथं मी आहे ना 2 चमचे अख्खे धणे होते ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले. तर कुटूनच घाला, मिक्सरमध्ये बारीकसर करून नका घालू. जर तुम्हाला आवडत असेल याच्यामध्ये ना तर थोडीशी बडीशेप सुद्धा घालू शकता, पण माझ्याकडे काही उपलब्ध नव्हती. बडीशेपने सुद्धा आहे ना पराठ्यांना एक चांगला सुगंध येतो. आता जे वाटण केलं होतं आपण मटारचं, आणि मटार आपण कच्चंच वापरलं याच्यामध्ये, त्याच्यासाठी आहे ना हे मटरचं मिश्रण वाटण जे आहे ना ते चांगलं परतून घ्यायचं तेलावरती. त्याच्यामुळं मटारचा कच्चापणा सुद्धा निघून जातो आणि याच्यामध्ये थोडाफार जर ओलावा असेल तो सुद्धा चांगला निघून जाईल. आता इथं मी पत्तागोबी आणि फ्लॉवर पाणी निथळून घेतलं होतं ते सुद्धा आहे ना याच्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं. ह्या सगळ्या भाज्या अशा आहे ना परतून घेतल्या ना तर एक जे आपलं सारण आहे त्याला एक चव छान लागते आणि एक बाइंडिंग सुद्धा येतं. आता इथं ना गाजर घालून घेतलेले, तर गाजराऐवजी ना इथं तुम्ही बीट सुद्धा घालू शकता. बीटाने सुद्धा आहे ना खूप भारी कलर येतो आणि मुलांना कळत सुद्धा नाही की यामध्ये बीट घातलेले. आणि असं बारीकसर भाज्या कट करून घेतल्या ना की काय मजाले मुलांची, की भाज्या बाहेर निघतील आणि मुलांना कळत सुद्धा नाही की यामध्ये किती भाज्या वापरल्या आहेत त्या. आणि खरं सांगते, भरपूर भाज्यांचा वापर केल्यामुळे ना अगदी हेल्दी असा हा पराठा तयार होतो. आता भाज्या सगळ्या मिक्स करून झाल्या की याच्यावरती आहे ना एक झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची. तर वाफ काढल्यामुळे ना भाज्या चांगल्या अशा शिजल्या जातात बघा आणि मस्त असं कलरफुल आपलं हे सारण दिसते. आता ह्या सारणाला आहे ना थोडीशी अजून चव येण्यासाठी अगदी बेसिक मसाले घालायचे यामध्ये. तर इथं ना मी 2 चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे आणि इथं ना 1.5 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. बस एवढेच मसाले घालायचेत आपल्याला. जास्त मसाल्याचा भडीमार करायचा नाहीये. अगदी जास्त जर मसाल्याचा भडीमार केला ना तर मुलं सुद्धा खात नाहीत बघा. तर तिखटासाठी आहे ना इथं थोडीशी हिरवी मिरचीचा सुद्धा वापर केलेला होता, म्हणून पावभाजी मसाला आणि किचन किंग मसाला थोडासा कमी घातलेला आहे. आता इथं आहे ना या मिश्रणाला सारणाला बाइंडिंग येण्यासाठी किसलेले 2 बटाटे घालून घ्यायचेत आणि हे उकडून घेतले होते बरं का. उकडूनच घालून घ्या. जर उकडून घ्यायचं लक्षात राहिलं नाही किंवा काही कामामुळे ना विसरून गेलात ना तर कच्चा बटाटा आहे ना, जसं आपण गाजर ज्यावेळेस घातला ना त्यावेळेस सुद्धा घालू शकता आणि सगळं सारण असं चांगलं एकजीव करून घ्यायचंय. आणि या सारणामध्ये ना थोडासा सुद्धा ओलावा, थोडासा सुद्धा पाण्याचा अंश राहता कामा नये. जर थोडासा जरी आहे ना सारण ओलं जरी असलं की नाही तरी सुद्धा आहे ना पराठा हा फुटला जातो. आणि तुम्हाला ना इथे छोटीशी टिप सांगते मी. आपण सारण बनवून घेतल्यानंतर गडबडीत आहे ना लगेच त्याचे गोळे बनवतो आणि पिठामध्ये भरायला सुरुवात करतो. तर असं न करता आहे ना सारण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि मगच त्याचे गोळे बनवायचे. आता या सारणाला थोडीशी चटपटीत चव देण्यासाठी थोडंसं मीठ चेक केलं मी. मीठ कमी वाटलं मला म्हणून मीठ घालून घेतलं
आणि इथं आहे ना मी आमचूर पावडर घातलेली आहे. जर आमचूर पावडर नसेल ना तर यामध्ये ना थोडासा पेरी पेरी मसाला सुद्धा तुम्ही घालू शकता. आता सारण आपलं तयार झालेले, वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि चांगली परत एकजीव करून घेते. बघू शकताय सारणाला रंग खूप भारी आलेला आहे. आणि या सारणाला आहे ना तुम्ही काय नाव द्याल, किंवा या पराठ्याला आहे ना तुम्ही काय नाव द्याल नक्की कळवा मला. तर या पराठ्याला आहे की नाही माझ्या मुलांनी आहे की माझ्या मुलांनी पावभाजी पराठा असं नाव दिलेलं आहे. तर आपलं सारण तयार झालेलं आहे, पूर्णपणे थंड करून घेते. आता इथं करायची आपल्याला पचडी. तर ही पचडी आहे ना उन्हाळ्यामध्ये पचायला सुद्धा खूप बरी पडते आणि तोंडाची आहे ना चव सुद्धा वाढली जाते. तर इथं कमी आंबटसर दही घेतलेले 1 कप, यामध्ये 1 चमचा साखर घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेले, बस एवढंच घालायचंय. आणि पचडी इतकी टेस्टी लागते म्हणून सांगू की नाही. तर हे चांगलं एकजीव केल्यानंतर यामध्ये ना आपल्याला किसलेलं बीट घालून घ्यायचंय. इथं बीटाची आहे ना चटणी सुद्धा आहे ना या पराठ्यांसोबत खूप भारी लागते. आणि जर तुम्हाला बीटाची चटणीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट्समध्ये कळवा की आम्हाला बीटाच्या चटणीचा व्हिडिओ करून पाठवा म्हणून. नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करील बरं का मी. खूप भारी लागते बीटाची चटणी सुद्धा. आणि याला आहे ना कलर बघा किती भारी आलेला आहे. अगदी मस्त असा सुरेख रंग आलेला आहे, कुठलंही कलर कॉम्बिनेशन न वापरता. आता याच्यावरती आहे ना एक तडका घालायचा आहे. तर इथं तडका पॅन ठेवलेला आहे, वरतून थोडंसं तेल घातलेलं आहे. तडक्यासाठी 1 चमचा जिरं आणि आहे ना बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची, बस ह्याचाच फक्त तडका द्यायचा आहे. आणि या तडक्यामुळे आहे ना ही पचडी मस्त खमंग अशी लागते. वरतून थोडीशी कोथिंबीर आहे ना घालू शकता आवश्यकतेनुसार. आता ही फोडणी ना चांगली अशी एकजीव करून घ्यायची आहे. सगळ्या दह्यामध्ये ही फोडणी जी आहे ना ती अशी चांगली मिक्स झाली पाहिजे बरं का. आता कोथिंबीर घालून घेतली की परत एकदा मिक्स करून घ्यायचंय. आणि ही पचडी आहे ना मी थोडीशी चेक करून बघते, कारण साखर किंवा मीठ कमी जास्त पडू नये म्हणून. तर आहे ना मी चेक केली, मस्त असा खमंग सुवास येत होता बरं का या पचडीचा. आणि एका साईडला आहे ना सारण सुद्धा आहे ना अगदी थंड झालं होतं. तर मी थोडा वेळ आहे ना फॅन खाली हे सारण ठेवलं होतं आणि सारण बघू शकताय थंड झाल्यामुळे अगदी मोकळं मोकळं असं झालेलं आहे. आता पीठ सुद्धा चेक करून घेते आणि पीठ आहे ना बघू शकताय चांगलं असं मऊसूत झालेलं आहे. तर परत एकदा आहे ना थोडंसं तेलाचा हात लावून हे पीठ चांगलं मळून घ्यायचंय. तर बघा पीठ जितकं चांगलं मुरलं जातं ना तितकाच पराठा आहे ना मऊ लुसलुशीत असा होतो. तर मी आहे ना 2 ते 3 वेळा थोडं थोडं तेल लावून हाताने हे पीठ चांगलं असं मळून घेतलेलं आहे. आणि पीठ बघू शकता अगदी मऊसूद असं झालेलं आहे. जितकं पीठ तुमचं चांगलं मुरलं जातं ना तितकाच पराठा अगदी मऊसूद सुद्धा होतो. आणि जर सकाळी तुम्ही डब्याला हा पराठा मुलांना देणार असाल ना तर अगदी दुपारपर्यंत असाच मऊ लुसलुशीत राहतो. अजिबात वातड होत नाही किंवा कडक सुद्धा होत नाही. हे पीठ आहे ना चांगलं असं मळून झालेलं आहे बघा. परत एकदा आहे ना थोडंसं हात लावून घेतला मी आणि याचा गोळा आहे ना कसा करायचा, म्हणजे किती मोठा किती छोटा करायचा. तर बऱ्याचदा आहे ना आपण काय करतो, जशी रेग्युलर पोळी बनवतो ना तेवढा गोळा करतो. पण पराठा बनवत असताना आहे ना गोळा थोडासा छोटा घ्यायचा. आणि सारणाचे गोळे सुद्धा मी एका साईडला करून घेतलेत. तर सारणाचे गोळे जे आहेत ना ते थोडेसे मोठे ठेवलेले आहेत. मोठ्या सारणाचे गोळे घेतले की नाही म्हणजे सारण जे आहे ना ते पराठ्यांच्या अगदी कडेपर्यंत पोहोचलं जातं. आणि जशी आपण पुरणपोळी बनवताना वाटी बनवतो ना तशी पारी करून घ्यायची. आणि अगदी लगेच गोळा आहे ना जसं आपण पुरण भरतो तसा भरून घ्यायचा. फक्त आहे ना सारण एका बोटाने खाली दाबायचं आणि जे चारी बोटाने आहे ना पीठ वरती उचलत जायचं. असं केलं ना तर पराठा अजिबात फुटतच नाही. आणि जे वरचं जे राहिलेलं पीठ असतं ना ते परत दोन्ही बोटांनी असं पॅक करून राहिलेलं पीठ आहे ना परत त्याच्यावरतीच असं दाबून मग पिठामध्ये थोडंसं घोळवून याचा पराठा लाटायचा. 100% ना तुमचा पराठा अजिबात फुटणार नाही. आणि हा पराठा आहे ना इतका हाय प्रोटीन आहे ना, मुलांना जर तुम्ही हा पराठा सकाळी नाश्त्याला जर दिला ना तर अजिबात त्यांना दिवसभर भूक लागणार नाही. इतका भरपूर
गुणांनी भरलेला हा पराठा आहे बरं का. आता थोडं थोडं आहे ना पीठ लावून अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटून घेते मी. आणि तुम्ही कधी असा पराठा ट्राय केला आहे का? तुम्हाला अजून कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीचे आवडतात किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीचा ट्राय करता? नक्की कळवा. नक्की कळवा मला. आणि मुलं जर भाज्या खात नसतील की नाही किंवा भाज्या खायला नाकं मुरडत असतील ना, तर त्यांना असा पराठा खाऊ घाला तुम्ही. या पद्धतीचा पराठा आहे ना तुमचा इतका टेस्टी होईल ना, तर तुम्ही हा पराठा आहे की नाही तेलावरती, तुपावरती किंवा बटरवरती सुद्धा भाजून घेऊ शकता. आता पराठा भाजत असताना ना एक महत्त्वाची टिप सांगते इथं मी. कधीही पराठा आहे ना तव्यामध्ये टाकल्यानंतर आहे ना लगेचच उलटायचा नाही. वरचा जो पोर्शन आहे, वरचा जो भाग आहे ना, तो हलकासा कोरडा झाला पाहिजे आणि तवा जो आहे ना तो हलका गरम असला पाहिजे. अगदी कडकडीत गरम सुद्धा नको आणि अगदी हाय हीटवर सुद्धा आहे ना हा पराठा भाजायचा नाहीये. कारण जे सारण आहे ना ते सुद्धा आहे ना आतपर्यंत छान असं भाजलं गेलं पाहिजे. तर अगदी मीडियम हीटवर आहे ना हा पराठा दोन्ही बाजूनी असा चांगला भाजून घ्यायचा आहे बघा. आणि मी हा पराठा आहे ना तुपावरती भाजून घेतलाय आणि बघू शकताय काय सुरेख असा रंग आलेला आहे की नाही या पराठ्यांना. तुम्ही आहे ना तुमच्या मुलांसाठी तर आहे ना खरंच ट्राय करून बघा. तुम्ही असा पराठा जर ट्राय केला ना तर मुलं बाहेरचे पराठे जे विकत मिळतात ना ते अजिबात खाणार नाहीत. आणि शिवाय हेल्दी आणि पौष्टिक सुद्धा आहे. तर दोन्ही साईडने ना मीडियम हीटवरती हा पराठा चांगला असा शेकून घेतलाय. आणि बघू शकताय पराठा कुठंही फुटलेला नाहीये किंवा सारण यातलं अजिबात बाहेर सुद्धा आलेलं नाहीये. अगदी पोळीसारखा गुबगुबीत हा पराठा तुमचा सुद्धा नक्कीच तयार होईल बरं का. तर या पद्धतीने आहे ना सगळे पराठे आहेत ना मी करून घेते आणि इथं आहे ना सर्व कसं करायचं ते सुद्धा दाखवते. तर गरमागरम पराठ्यावरती आहे ना मी थोडंसं बटर घालून घेतले आणि बटर आणि पराठा कॉम्बिनेशन खूपच भारी लागतं. नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया अशा